बोगस दिव्यांग असलेल्या 2 उमेदवारांवर एमपीएससी मेहरबान का? बाळू मार्कड आणि रुपेश पगोरे एमपीएससी कडून बाद, मात्र ब्लॅकलिस्टमध्ये नाव नाहीये अशी माहिती समोर आली आहे। बाळू मार्कड दिव्यांग नसल्याचा पुढारी न्यूजनं भांडाफोड केलेला होता। मार्कड आणि पागोरे यांना अपात्र करून 9 महिने उलटलेत। अद्यापही कारवाई का नाही असा सवाल उपस्थित होतोय। आयोगाच्या 2021 मध्ये 623 जणांच्या भरती प्रक्रियेमधील मार्कड आणि पागोरे हे उमेदवार होते। 2 एप्रिल 2025 ला पात्र उमेदवारांना नियुक्ती देत प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं। वास्तविक हे दिव्यांग विभागाच्या आयुक्ताचं हे काम आहे अशा गोष्टी बाहेर काढणं, त्या डिपार्टमेंटला ते सांगणं आणि त्याची डबल तपासणी करून घेणं का ते दिव्यांगत्व आहे किंवा नाही, बोगस असेल तर फौजदारीसह कारवाई करणं। तो डिपार्टमेंटला पाठवल्यावर डिपार्टमेंटही काम करत नाही। मी मुख्य सचिवाकडे या बाबतीत बैठक घेतली होती। मुख्य सचिवानं तर मनावरच घेतलं नाही। त्यामुळे हे आता चालूच राहतं, ह्या गोष्टी लहान मोठ्या गोष्टी करत राहतात। म्हणजे ही प्रशासनाची भूमिका अशी एकंदरीत दिसतं।